कार्तिक अमावस्येच्या सकाळी उठल्याबरोबर दरवाजासमोर ठेवा ही एक वस्तू. पतीची अफाट प्रगती होईल. कार्तिक अमावस्येच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. कुटुंबाची, पतीची जोरदार प्रगती होईल. त्याचबरोबर या दिवशी काही उपायसुद्धा करायचे आहेत. त्यामुळे आपले जे पित्र आहेत ते प्रसन्न होतील. त्याचबरोबर माता लक्ष्मीचीही कृपा तुम्हाला, तुमच्या परिवाराला प्राप्त होईल. कार्तिक अमावस्येला पितरांची पूजा केल्याने व्यक्ती पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होतो. त्या दिवशी पितृपूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही कार्तिक अमावस्या 30 नोव्हेंबर 2024 रोजी शनिवारी सकाळी 10:29 प्रारंभ होणार असून 1 डिसेंबर 2024 रोजी रविवारी सकाळी 11:51 समाप्त होईल. उदयतिथीनुसार कार्तिक अमावस्या ही 1 डिसेंबर 2024 रोजी रविवारी साजरी केली जाईल. धार्मिक ग्रंथानुसार सत्ययुगात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या तिथीत देवांनी वर्ष सुरू केले आणि हाच मार्गशीर्ष महिना कार्तिक महिन्याच्या अमावस्येनंतर सुरू होतो. विष्णू पुराणानुसार या अमावस्येला व्रत, स्नान, दान केल्याने मित्रांसह ब्रह्मा, इंद्र, सूर्य, अग्नी, पशुपक्षी आणि सर्व भूते तृप्त होऊन प्रसन्न होतात. या दिवशी लक्ष्मीपूजन करणे हे देखील अत्यंत शुभ मानले जाते. कार्तिक अमावस्येला केलेले दान सर्व मनोकामना पूर्ण करते. त्याचबरोबर या दिवशी तर्पण आणि पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला देखील शांती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो. त्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे त्यांनी अवश्य या अमावस्येला काही उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत. यापैकीच एक उपाय म्हणजे घराच्या उंबरठ्यावरती आपल्याला एक वस्तू जी आहे ती ठेवायची आहे. तर ही वस्तू कोणती आहे ते आता आपण पाहूयात. अमावस्याला केले जाणारे उपाय जे आहेत तर ते पुरुषसुद्धा करू शकतात आणि स्त्रियांनी तर हे उपाय केले तर ते अत्यंत प्रभावी असतात. स्त्री ही घरामध्ये सतत कार्यरत असते. घरातील कामे, किचन यामध्ये ती सक्रिय असते. यामुळे तिने जर काही गोष्टी केल्या तर ते अतिशय प्रभावी ठरतात. माता लक्ष्मीचा घरामध्ये अखंड वास असावा. मुलांची प्रगती व्हावी, त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे, पतीला यश मिळावे, पतीची प्रगती व्हावी तर यासाठी या गोष्टी कराव्यात. या दिवशी सकाळी लवकर उठावे. स्नान आटोपून सर्वप्रथम आपल्याला एक गोष्ट करायची आहे. तर आपल्याला घराच्या मुख्य उंबरठ्यावरती तांब्याच्या कलशातून पाणी शिंपडायचे आहे. त्यामुळे आपले पूर्वज जे आहेत ते तृप्त होतात. आपल्या घराचा जो मेन उंबरठा आहे त्या उंबरठा म्हणजेच आपल्या पूर्वजांचे स्थान असते. म्हणून आपल्याला असे पाणी उंबरठ्यावरती शिंपडायचे आहे. त्यामुळे आपले पितर तृप्त होतात आणि आपल्या पितृदोषाचा जो त्रास आहे तर तो राहत नाही. पितृदोषाचा जर त्रास असेल तर आपल्या घराची, मुलांची कधीही प्रगती होत नाही आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. अमावस्या किती आहे ती पितरांना समर्पित असते. त्यामुळे या दिवशी आपण पितरांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करत असो तर त्याचे फळ निश्चितच मिळत असे. यानंतर या उंबरठ्याला आपल्याला हळदीचे लेपन करायचे आहे आणि गोमूत्र आणि थोडेसे गुलाबजल टाकून ही पेस्ट उंबरठ्याचे लेपन करण्यासाठी वापरायचे आहे. यामुळे घरात नकारात्मकता येत नाही. हळद आहे तर ती नकारात्मकता नष्ट करते. त्याचप्रमाणे गोमूत्र आहे त्यामध्ये गंगेचे वास्तव्य आहे. हळद आहे ती माता लक्ष्मीला सुद्धा आकर्षित करते. तसेच आपला जो मुख्य दरवाजा आहे त्यावरती ओल्या कुंकुवाने स्वस्तिक काढायचे आहे आणि मुख्य दरवाजाची आणि उंबरठ्याची पूजा करायची आहे. धूप अगरबत्तीने ओवाळायचे आहे. तसेच आपल्याला स्वयंपाकघरामध्ये अमावस्येच्या दिवशी स्वयंपाकघराची स्वच्छता करायची आहे. त्याचबरोबर घरातील जाळी जळमटे जे असतील या अमावस्येच्या दिवशी आवश्यक काढायचे आहेत. यामुळे आपल्या घरातील दरिद्री, गरिबी, अलक्ष्मी जी आहे तर ती बाहेर निघून जात असते. त्याचबरोबर गॅस ओटा आणि गॅस शेगडीची स्वच्छता करून झाल्यावर आपल्या गॅस शेगडीची हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून पूजा करायची आहे. तसेच स्वयंपाकघराच्या भिंतीवरती ओल्या हळदीने स्वस्तिक काढायचे आहे आणि या स्वस्तिकची देखील पूजा करायची आहे.
गॅस शेगडी आणि स्वस्तिकची पूजा करताना जो दिवा वापरता आहात तो दिवा मात्र मातीचा असावा, म्हणजे मातीच्या पंतीने ओवाळून पूजा करायची आहे. कारण मातीच्या दिव्यांनी माता लक्ष्मी आकर्षित होत असते आणि मातीची पंती एका ताटात घेऊन ते ताट भरलेल्या पाण्याच्या तांब्यावरती ठेवावे. त्याचप्रमाणे स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे. अन्नपूर्णा मातेला या दिवशी अक्षता अर्पण करायचे, म्हणजे तांदूळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत. तसेच घरातील फरशी पुसताना फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद व गोमूत्र, थोडासा कापूर, फोड, खडे मीठ टाकून घरातील फरशी पुसून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे या दिवशी घरातील देव जे आहेत तर ते देव स्वच्छ करायचे आहेत. घरातील सर्व दिवे आणि पूजेचे जे साहित्य आहे तर ते देखील अमावस्येच्या दिवशी साफ करावेत. या दिवशी देव स्वच्छ केल्यानंतर देवांना आपल्याला दुधाने अभिषेक घालून देवांना शांत करायचे आहे. याचसोबत या अमावस्येच्या दिवशी घरातील चारही कोपऱ्यांना कापूरचे दोन तुकडे ठेवायचे आहेत आणि सायंकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये कापूर जाळायचा आहे. या कापुरासोबत आपण 2 लवंगा, 2 वेलची, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 तमालपत्र आणि गाईच्या शेलीचा तुकडा हा जाळायचा आहे आणि याचा धूर सर्व घरभर पसरवून ही धूप आरती तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती नेऊन ठेवायचे आहे. या दिवशी आपल्याला बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीकडून काहीही खायचे नाही. खास करून जे आपले शत्रू आहेत तर त्यांच्याकडून कोणतीही वस्तू घेऊन खायची नाही. बाहेर खायची शक्यतो या दिवशी टाळावे. या दिवशी आपल्याला आपल्या घराची नजर काढायची आहे. तुम्ही ही नजर जी आहे तर ती मीठ मोहरीने देखील काढू शकता किंवा लाल सुक्या मिरच्या आणि 3 खडे मिठाचे तुकडे याने देखील ही नजर तुम्ही काढू शकता. आणि यानंतर सर्व साहित्य अग्नीमध्ये टाकायचे आहे. त्याचप्रमाणे या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. त्यामुळे आपल्याला पितृदोषाचा आणि शनिदोषाचा त्रास होत नाही. तुळशी मातेला देखील या दिवशी 11 प्रदक्षिणा घालावेत आणि प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. या दिवशी आपल्याला यथाशक्ती दानधर्म जो आहे तर तो करावा. अमावस्येच्या रात्री आपल्याला झोपण्यापूर्वी आपल्या पाणी पिण्याच्या भांड्याजवळ 1 दिवा प्रज्वलित करायचा आहे. यामुळे आपले पितृ प्रसन्न होतात. स्वयंपाकघरातील पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ पितरांचे स्थान असते, म्हणून पितृशांतीसाठी 1 दिवा नक्की लावावा. तसेच या दिवशी आपल्या देवघरामध्ये तुपाचा दिवा लावून त्यामध्ये थोडे केशर किंवा थोडी हळद नक्की घालावे. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच घरामध्ये लक्ष्मीचे आगमन व्हावे म्हणून या दिवशी देवघरातील शंखमध्ये पिवळे तांदूळ भरून ठेवावे आणि माता लक्ष्मीचा तुम्हाला जो मंत्र येतो तो मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. या दिवशी मुंग्यांना साखर खाऊ घालावी, ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते. त्याचबरोबर माशांना गव्हाच्या पिठाचे गोळे खाऊ घालावे, पक्ष्यांना धान्य खाऊ घालावे आणि गाईला 1 चपाती आणि त्यावरती 1 गुळाचा खडा ठेवून ती चपाती आवश्यक खाऊ घालावी. त्यामुळे आपल्या घरामध्ये धनाची कमतरता राहत नाही आणि आपल्या संपत्तीमध्ये वाढ ही अवश्य होत असते. तसेच या दिवशी महादेवांना जल अभिषेक करून बेलपत्र आणि शमीची पाने अवश्य अर्पण करावी आणि कण्हेरीची फुले अर्पण करावी. यामुळे जीवनातील अनेक समस्या नष्ट होत असतात. त्याचप्रमाणे शिवपिंडीवरती तीळ अर्पण केल्याने आपल्या पितर जे आहेत तर ते शांत होतात आणि पितृदोष नष्ट होत असतो. या कामांमुळे सतत अडचण येत असतील, कामे सतत रखडलेली असतील तर देवांना दूध साखरेचा नैवेद्य अवश्य दाखवावा. त्याचबरोबर
रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला महामृत्युंजयाचा मंत्राचा 108 वेळेला जप करायचा आहे. या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही. या दिवशी नखे कापू नयेत, केस कापू नयेत. तसेच या दिवशी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करू नये. त्याचबरोबर या दिवशी नवीन कपडे खरेदी करणे किंवा परिधान करणे टाळावे. या घरांमध्ये भांडण, कलह, वादविवाद कटाक्षाने टाळावा. या दिवशी मोठे आर्थिक व्यवहार करणे टाळावे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन छानशा व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.